नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन आरंभ ऑनलाईन तासिकेमध्ये सर्वांचे मी स्वागत करतो. प्रथमतः मी माझा परिचय तुम्हाला करून देतो. माझे नाव सचिन विश्वनाथ शिंदे, उपाध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानेवाडी, केंद्र पिंपळगाव टप्पा, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. प्रथमतः सर्वांचे मी स्वागत करतो. सर्व मुलं जॉईन झालीच असतील. तर पहा, आज मिशन आरंभ ऑनलाईन तासिके अंतर्गत आणि आपल्या इयत्ता 4च्या स्कॉलरशिप परीक्षेतील महत्वाचा घटक म्हणजे कालमापन. कालमापन या घटकाविषयी आपण आज या तासिकेमध्ये अभ्यास करणार आहोत. पहा, तर कालमापन या घटकामध्ये प्रथम आपण घड्याळाचा अभ्यास करणार आहोत. घड्याळ, आता प्रत्येक विद्यार्थ्यांना घड्याळ माहित आहे. आपल्या शाळेमध्ये, घरामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी घड्याळ पाहतो. घड्याळाचा वापर आपण सकाळी उठल्यापासून तर ते झोपेपर्यंत आपण काय करत असतो, घड्याळाचा वापर करत असतो, वेळ पाहत असतो. पहा, आताच सकाळी आपली ऑनलाईन तासिका आहे. तर तुमची आई तुम्हाला म्हटली असेल, अरे उठ, 7 वाजले, ऑनलाईन तासिका आता सुरू होईल. 7 वाजले म्हणजे या ठिकाणी देखील आपण काय केलं, घड्याळाचा वापर केला, वेळ सांगितली. त्यानंतर थोड्या वेळाने आई म्हणेल, अरे तुला शाळेत जायचंय ना, 10:30 वाजत आले, तुला शाळेत जायचंय. त्या ठिकाणी सुद्धा आईने आपल्याला काय सांगितलं, 10:30 वाजत आले, म्हणजे तिने वेळ सांगितली आईने. त्यानंतर तुम्ही शाळेत गेल्यानंतर दुपारी जेवणाची सुट्टी होते. मग सगळे मुलं म्हणतात, आता 1:20 झाले, आता आपली काय वेळ होणार आहे, जेवणाची सुट्टी होणार आहे. तिथे देखील आपण काय करतो, घड्याळाचा वापर करतो, वेळ सांगतो. त्यानंतर आपली शाळा 5 वाजता सुटते, हे पण आपण म्हणतो आता 5 वाजले, शाळा सुटणार आहे. तिथे पण आपण घड्याळाचा वापर करतो. तसेच घरी आल्यानंतर आपण आईला म्हणतो, आई आता मी शाळेत खूप अभ्यास केलाय, आता मी 6 ते 7:30 असा 1.5 तास काय करणार आहे, खेळणार आहे. मग खेळणार आहे, किती वेळ खेळणार आहे मी, 1.5 तास. आपण बोलता बोलता म्हणून जातो की आई मी आता 1.5 तास खेळणार आहे बरं का. 6ला मी खेळायला गेलो की 7:30 पर्यंत मी खेळणार आहे, म्हणजे मी किती वेळ खेळणार आहे, 1.5 तास खेळणार आहे. नंतर आपण संध्याकाळी झोपेचा आपला टाइम 9:30 असतो किंवा 9:30 असं आपण म्हणतो, 9:30ला झोपतो. तर अशा प्रकारे आपण दिवसभरात प्रत्येक ठिकाणी आपण काय देत असतो, घड्याळाचा काय देत असतो, वापर देत असतो, वेळ सांगत असतो. कुठेही गेलो की आपण विचारतो वेळ, तर मग त्याच घड्याळाविषयी आपण या ठिकाणी काय करणार आहोत, आज अभ्यास करणार आहोत. एकदम सोपा घटक आहे. पहा, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मी म्हणतो सर्वात सोपा हा घटक असेल. आणि या घटकावर आपल्याला इयत्ता 4च्या शिष्यवृत्तीमध्ये 1 किंवा 2 प्रश्न हे हमखास विचारले जातात. तर या घटकातील आपले 2 प्रश्नांचे 4 गुण हे एकदम सोपे आहेत. आणि ते मिळवण्यासाठी आज आपण या ठिकाणी घड्याळाचा म्हणजे कालमापनामध्ये घड्याळाचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वांनी या तासिकेत लक्ष द्यायचंय आणि सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की सर्वांनी व्यवस्थित सरळ बसायचंय आणि आपल्या समोर एक वही घ्यायची. मी जर उदाहरण दिलं, समजून सांगितलं, तर ते त्यात सोडवायचे. मोबाईल मध्ये कुणी खेळायचं नाही, सगळ्यांनी समोर लक्ष द्यायचं. पहा, आता समोर आपल्याला काय दिलं आहे, घड्याळ दिलेला आहे. तर या घड्याळामध्ये आता किती वाजलेले आहेत हे आपल्याला दाखवलं आहे. तर इथं 10:10 झाले. तर आपण सुरुवातीला काय करूया की घड्याळात 3 काटे असतात, या काट्यांचा आपण अभ्यास करूया. सोपा घटक आहे, परंतु आपण सर्व छोट्या छोट्या बारकावे हे आपण या घटकामध्ये पाहणार आहोत. तर 3 काटे असतात. एक असतो तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा. पहा, आता मी तुम्हाला घड्याळात दाखवतोय प्रत्यक्षात. हे पहा, ह्या घड्याळात दिसतोय हा मोठा आहे मिनिट काटा. हा दिसतोय, हा आहे तास काटा. आणि हा पहा, हा फिरतोय,
सतत फिरतोय हा आहे सेकंद काटा. हा सेकंद काटा आपला सतत फिरत राहतो. आता पहा या घड्याळामध्ये किती वाजले आहेत? बरोबर 12 वाजून किती मिनिटं झालेले आहेत? 5 मिनिटं झालेले आहेत. आपल्या सगळ्यांना दिसतंय बरोबर आहे. तर 12 वाजून 5 मिनिटं. तर दोन अंकामध्ये जे अंतर असतं ते असतं 5 मिनिटाचं. 5 मिनिटाचं त्यामध्ये अंतर असतं प्रत्येक अंकामध्ये. म्हणून आपण काय म्हणतो आता झाले 12 वाजून किती मिनिटं झाले? 5 मिनिटं झाले. आणि हाच काटा आपण मिनिट काटा जर 2 वर दिला तर आता आपण काय म्हणणार आहोत की आता वाजले 12 वाजून किती मिनिटं झाले? 10 मिनिटं झाले. कारण की हा काटा आपण 2 वर नेलाय. आताच आपण पाहिलं की प्रत्येक 2 अंकाच्या मध्ये 5 मिनिटं असतात. मग 12 आणि 1 यामध्ये 5 मिनिटं म्हणजे आपण इथं 5 मिनिटं म्हटलं 12 वाजून. आता 12 वाजून किती मिनिटं म्हटलो? 10 मिनिटं. त्यानंतर आता झाले 12 वाजून किती मिनिटं झाले? 15 मिनिटं. कारण की आता आपण मिनिट काटा किती वर नेलाय? 3 वर नेलाय. मग 5 एके 5, 5 दुने 10 आणि 5 त्रिक 15. म्हणून 12 वाजून किती मिनिटं झाले आहेत? 15 मिनिटे. त्यानंतर पुढे पहा. आता हाच काटा आपण जर मिनिट काटा जर 4 वर नेला तर आता किती वाजले? 12 वाजून किती मिनिटं झाले? 20 मिनिटं. बरोबर आहे. सगळे विद्यार्थी बरोबर सांगतायत. 12 वाजून किती मिनिटं झाले? 20 मिनिटं झालेले आहेत. कारण की आता आपण पाहिलंय, लक्षात ठेवायचं की प्रत्येक अंकाच्या मध्ये 5 मिनिटं असतात. मग आपण 5चा पाढा जरी म्हटलं तरी आपल्याला बरोबर काय होतं? लक्षात येतं. 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15 आणि 5 चौक 20. आणि हा तास काटा आपला 12 वर आहे. म्हणजे 12 वाजून किती मिनिटं झालेले आहेत? 20 मिनिटं झालेले आहेत. अगदी बरोबर आहे. पुढे पाहा. आता मी मिनिट काटा नेलाय 6 वर. आता परत तसंच मोजायचं. 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25 आणि 5 30. म्हणजे 12 वाजून किती मिनिटं झाले? 30 मिनिटं. अगदी बरोबर सांगितलंय. सगळ्या विद्यार्थ्यांनी बरोबर सांगितलंय. पहा 12 वाजून 30 मिनिटं, परंतु आपण याला 12:30 वाजले असं देखील म्हणतो. आपल्या परीक्षेत 2 पर्याय येऊ शकतात. 12 वाजून 30 मिनिटे किंवा 12:30 वाजले आहेत. मग हे दोन्ही पण आपण लक्षात ठेवायचं की याला 12:30 पण म्हणतात. आता पुढे पहा. आता किती वाजलेत? हा काटा आपण मिनिट काटा 7 वर नेलाय. बरोबर आहे. मग 7 5 35 म्हणजे 12 वाजून किती मिनिटं झालेले आहेत? 35 मिनिटं झालेले आहेत. बरोबर आहे. तर आपल्याला हे घड्याळ सर्वांना लक्षात आहे म्हणजे समजतं आणि सगळ्यांना येतं. तर पहा आपण ह्या 3 काट्यांचा या ठिकाणी अभ्यास केला. हा जो आहे हा आहे तास काटा. हा जो आहे तो आहे मिनिट काटा आणि हा जो आहे सेकंद काटा. तर घड्याळामध्ये हे 3 काटे आपल्याला महत्वाचे असतात. आपण या ठिकाणी पाहिलं 3 काटे कोणकोणते आहेत? तास काटा 1 नंबरला आपण पाहिला हा तास काटा. त्यानंतर कुठे आहे? मिनिट काटा. हा 2 वर आहे तो मिनिट काटा आणि 3 नंबरला आहे सेकंद काटा. हा जो 12 वर दिसतोय आपल्याला हा आहे मिनिट काटा. बरोबर आहे. आता पहा आपल्याला काय पाहिजे पुढं? कालमापन अभ्यास करताना घड्याळासंबंधित खालील काही कन्सेप्ट माहित असणे फार गरजेचे. मग कन्सेप्ट काय आहेत? पहा 1 मिनिट म्हणजे किती सेकंद? तर 1 मिनिट म्हणजे इथं म्हटलंय की 60 सेकंद. आताच आपण पाहिलं घड्याळात. पहा हा सेकंद काटा आहे. हा सेकंद काटा 12 पासून जो फिरतो तो परत 12 पर्यंत पोहोचल्यावर 1 मिनिट होता. म्हणजे हा 12 घर पूर्ण फिरतो म्हणजे 12 पंचे 60 घर तो फिरतो आणि तेव्हा 1 मिनिट होतो. म्हणून आपण काय म्हणतो की 1 मिनिट म्हणजे किती सेकंद असतात? तर 60 सेकंद असतात. सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. परीक्षेमध्ये हा त्याच्यावर प्रश्न विचारतात. इतका सोपा विचारित नाही, परंतु याच्यावर आधारित आपल्याला आणखी वेगवेगळे प्रश्न परीक्षेमध्ये काय करतात? विचारतात. आपण प्रश्न नंतर पाहणारच आहोत. परंतु आता हे आपण लक्षात ठेवायचंय की 1 मिनिट म्हणजे किती सेकंद? तर 60 सेकंद. सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे आणि वहीत पण लिहून घ्यायचंय. म्हणजे काय होतं आपल्याला नंतर ते वाचता येतं, पाहता येतं आणि मग त्याच्यावर आपल्याला अभ्यास करता येतो.
मग 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद आपण पाहिलं. तर 1 तास म्हणजे किती मिनिटं? तर 1 तास म्हणजे सुद्धा 60 मिनिटं. वर सेकंद होतं आणि इथं काय आहे? इथं 60 मिनिटं. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. पाहता मिनिट काटा कोणता आहे या घड्याळामध्ये आपण पाहिलं. हा हा जो मोठा दिसतोय हा आहे मिनिट काटा. आणि हा मिनिट काटा जेव्हा पूर्ण असा एकदा फिरतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 तेव्हा पूर्ण 1 तास पूर्ण होतो. अगोदर घड्याळामध्ये 12 वाजले होते आणि जेव्हा आपण हा मिनिट काटा पूर्ण फिरवला प्रत्येक अंकावरती तेव्हा आता 1 वाजला. म्हणजे 12 आपण पाहिलं की एका अंकामध्ये 5 मिनिट असतात. मग आपण हा 12 पर्यंत आणला म्हणजे 12 पंचे 60 मिनिटे झाली. तेव्हा हा तास काटा एक धडाने पुढे एक अंकाने पुढे सरकला. म्हणजे काय झालं? 1 तास म्हणजे किती मिनिटं असतात? तर 1 तास म्हणजे 60 मिनिटे असतात. बरोबर आहे. आता पुढे आपल्याला दिलंय त्यांनी की 1 तास म्हणजे 3600 सेकंद. आता पहा 1 तास म्हणजे 3600 सेकंद दिले. मग 1 तास म्हणजे आता तुम्ही म्हणता की 3600 सेकंद आले कसे बुवा? तर आपण इथं पाहूया. पहा आता आपल्याला काय करायचंय? 1 मिनिट म्हणजे किती सेकंद रे? 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. किती आपला? आणि मग एका तासात किती सेकंद असतात? तर एका तासात असतात सॉरी 1 मिनिटात असतात 60 सेकंद. तर मग यांचा दोघांचा जर गुणाकार केला आपण तर 6 6 36 आणि हा 1 0 आणि हा 1 0 म्हणून आले 3600 सेकंद. 1 तास म्हणजे 3600 सेकंद. म्हणून या ठिकाणी त्यांनी दिलंय की 1 तास म्हणजे किती सेकंद? तर 3600 सेकंद. सगळ्यांनी लिहून घ्यायचे वहीमध्ये म्हणजे काय होतं आपल्या लक्षात राहतं. परत पहा पुढे दिले पाव तास. आता पहा ही कन्सेप्ट आहे. पाव तास म्हणजे 15 मिनिट. तर आपण ही कन्सेप्ट एकदा समजून घेऊया. पहा पाव तास म्हणजे 15 मिनिट का? तर हे आपल्याला समजलं पाहिजे. तर यासाठी आपण पहा प्रत्येक वेळेस आपण काय करतो? आपण अभ्यास केलाय पहा. हा याची जर आपण 4 भाग केले तर अगोदर काय करतो तुम्हाला आपण काय करतो 100चे आपण 4 भाग करतो हे शिकलेलो आहोत. जर 100चे आपण जर 4 भाग केले तर पहिल्या पाव भागामध्ये 25 येतात. बरोबर आहे. दुसऱ्या पाव भागामध्ये 25, तिसऱ्या पाव भागामध्ये 25, चौथ्या पाव भागामध्ये 25 असं आपण शिकलेलो आहोत. हा 100 अंकाचा आपण भाग केलेला आहे. तर हे 25 म्हणजे हा पाव भाग झाला. या 100चा पाव भाग म्हणजे 25 पाव आणि ह्या 100चा अर्धा भाग इथपर्यंत आहे. म्हणजे काय रे? हे 25 हे 25 दोन्ही मिळून काय होतात? 50 होतात. म्हणजे पाव भाग हा 25 म्हणजे आहे पाव भाग. बरोबर आहे. आणि हे 25 आणि हे 25 मिळून काय होतात? 50 होतात. हे दोन्ही मिळून हा झाला अर्धा भाग. हे 25 हे 25 आणि हे 25 मिळून काय झाले? 25 25 25 75. याला आपण म्हणतो पाऊण भाग. 3 भाग जर 3 तुकडे जर आपण एकत्र केले तर त्याला पाऊण भाग म्हणतो. आणि हे पूर्ण याचे जर आपण केलं 25 25 25 पूर्ण आहे 100. हे 100चा आपण पाव अर्धा आणि पाऊण यामध्ये विभाजन केलं. पण आपल्याला आता त्यांनी घड्याळात पाव तास सांगितलंय. मग आता घड्याळाचा पाव तास आपल्याला अभ्यास करताना काय करायचं पहा. आता आपण अभ्यास केला 100चा पाव भाग, 100चा अर्धा भाग, 100चा पाऊण भाग. तसं आपण आता घड्याळाचा पाव तास. पण आपल्याला माहित आहे 1 तास म्हणजे किती मिनिटे?
एक तास इथे दिलं बा, एक तास बरोबर 60 मिनिटे. एक तास बरोबर किती मिनिटे दिलेलं आहे? 60 मिनिटे दिले, बरोबर आहे. मग एक तास बरोबर 60 मिनिटे दिले असतील तर आपला पाव तास विचारलाय. पहा आता आपण ज्याप्रमाणे 100चा भाग केले त्याप्रमाणे याचं पण करूया. 60 60चे निम्मे होतात 30, बरोबर आहे. आणि 30च्या निम्मे होतात 15. म्हणजे पाव भाग किती येईल पहा? 15चा पाव भाग येईल. एक तुकडा या 4 तुकड्यामध्ये म्हणजे पाव भाग 15. हा पण येईल 15, हा पण येईल 15 आणि हा पण 15 मिनिटांचा एक हा पाव भाग झाला 15 मिनिटाचा. त्यानंतर हे 15 आणि हे 15 30 मिनिटाचा अर्धा. 15 15 30 आणि 15 45 हा झाला पाऊण भाग आणि हा पूर्ण एक तास. म्हणजे पाव भाग म्हणजे पाव तास म्हणजे 15 मिनिटे आपण या ठिकाणी पाहिले. म्हणजे आपल्याला लक्षात आलंय की पाव तास म्हणजे 15 मिनिटे, बरोबर आहे. पहा आता आपण घड्याळात पण पाहूया. आता पहा 1 वाजून 15 मिनिटे झालेले आहेत, हे की नाही? बरोबर आहे. आता पहा 2 वाजून किती मिनिटे झाली आता घड्याळामध्ये? 15 मिनिटे. मग यालाच म्हणतात 2:15. किती म्हणतात? 2:15 पण म्हणतात. आणि चालू आहे 2 मिनिटं. सॉरी रात्रीच चालू होईल. पहा आता समोर पाव तास म्हणजे 15 मिनिटं आपण पाहिले. आता अर्धा तास आताच आपण कन्सेप्ट पाहिली इथे. पहा 15 मिनिटे म्हणजे पाव भाग आणि दुसरा 15 मिनिटाचा पाव भाग, हे दोन्ही जर भाग एकत्र केले तर बरोबर काय होतोय? हा अर्धा भाग होतोय. म्हणजे आपल्या लक्षात येईल की अर्धा तास म्हणजे किती मिनिटे रे? हे 15 आणि हे 15 किती मिनिटे झाले? 30 मिनिटे. म्हणून इथं आपल्याला त्यांनी दिलंय अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे, बरोबर आहे. सगळ्यांनी काय करायचं लक्षात ठेवायचे आणि वहीत पण लिहायचे. हा हा समोर लक्ष द्यायचे सगळ्यांनी, मोबाईल सोबत खेळायचं नाही कुणीच. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे, बरोबर. आता लक्षात आलं आपल्याला. आता पुढे दिलंय आपला पाऊण तास. पाऊण तास आता आपण इथं पाहिलं 15 म्हणजे पाव भाग, 15 आणि 15 30 म्हणजे अर्धा भाग आणि त्यात आपण आणखी 15 मिळवले म्हणजे 45 मिनिटे म्हणजे पाऊण तास. किती होतात? पाऊण तास. इथं मग आपल्याला दिले त्यांनी पाऊण तास बरोबर 45 मिनिटे, बरोबर आहे. त्यानंतर एक दिवस. एक दिवस म्हणजे 24 तास. पहा एक दिवस पूर्ण दिवस जर म्हणलं आपण तर ते 24 तास असतात, बरोबर आहे. तर एक दिवस म्हणजे 24 तास. हा पण एक लक्षात ठेवायचं. आता पहा आता पुढे दिलंय त्यांनी एक दिवस म्हणजे 1440 मिनिटे. आता तुम्ही म्हणाल एक दिवस म्हणजे 1440 मिनिटे आले कसे? तर आपण आता ते पाहू. पहा एक दिवस म्हणजे 1440 मिनिटे. मग एका दिवसात तास किती रे? 24. बरोबर आहे.
एका दिवसात तास किती आहेत? 24 तास आहेत. बरोबर आहे. आणि एका तासात मिनिटे किती रे? किती मिनिटे? 7 मिनिटे. बरोबर आहे. यांचा गुणाकार करायचा. बरोबर आहे. यांचा जर गुणाकार केला 24 होतात 144. हा म्हणजे काय केले त्यांनी? याचं रूपांतर केलं. एका दिवसात आहेत 24 तास. 24 तास, एक तास म्हणजे 60 मिनिटे. आणि त्यांचा गुणाकार जर आपण केला तर 1440 मिनिटे येतात. म्हणून त्यांनी सांगितलं एक दिवस म्हणजे 1440 काय होतात? मिनिटे होतात. आले सगळ्यांच्या लक्षात? एकदम सोपा घटक आहे. आपण जर लक्षपूर्वक जर केला तर एकदम सोपा हा घटक असल्यामुळे आपल्या या घटकाचे पैकी मार्क पडायला काहीच अडचण येणार नाही. बरोबर आहे. समजलंय सगळ्यांना? आता हे खाली सांगितलं त्यांनी 1 मिनिट 60 सेकंद. आता आपण पाहिलं 1 तास बरोबर 60 मिनिटच का असतात ते आपण अभ्यास केला. तर आता आपण काय करू? घड्याळात आता काय करूया आपण? आताच आपण पाव भाग, अर्धा भाग आणि पाऊण भाग यांचा अभ्यास केला. बरोबर आहे. तर मग याविषयी आपण थोडंसं पाहू. आता पहा, हा मिनिट काटा आता आहे 6 वर. बरोबर आहे. दिसतंय सर्वांना? म्हणजे अर्धा भाग. पण 2 वाजून 30 मिनिटं झालेली आहेत. मग यालाच आपण किती वाजले असे देखील म्हणतो? 2:30 वाजले असे देखील म्हणतो. आणि हाच आता मिनिट काटा आपण जर 9 वर नेला तर आता झाले 2 वाजून 45 मिनिटे. परंतु याला आपण काय म्हणतो? 2:45 वाजले असे देखील आपण काय म्हणत असतो. बरोबर आहे. मग परीक्षेत तुम्हाला विचारतात प्रश्न की 2 वाजून 45 मिनिटे म्हणजे किती? मग 2:45 हा पर्याय जर असेल तर त्यामध्ये आपण काय करायचे? बरोबरची खूण करायची. आता पुढे पहा, कालमापनाच्या पद्धती आहेत. आता आपण कालमापन घटक पाहतोय. घड्याळ पाहिलंय, घड्याळाचा अभ्यास केलाय, तास काटा पाहिलाय, मिनिट काटा पाहिलाय, सेकंद काटा पण पाहिलाय. तर आता आपल्याला काय करायचंय? त्या कालमापनाच्या पद्धती पाहिजेत. तर कालमापनाच्या आपल्या या ठिकाणी 2 पद्धती सांगितलेल्या आहेत. एक पहिली सांगितली 12 ताशी कालमापन आणि दुसरं सांगितलंय 24 ताशी कालमापन. बरोबर आहे. सगळ्यांनी आता लक्ष द्या बरं का. या घटकावर एक प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये नक्की येणार आहे. 12 ताशी कालमापन आणि दुसरं आहे 24 ताशी कालमापन. तर 12 ताशी कालमापन म्हणजे काय? तर पहा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण 12 ताशी कालमापन पद्धतीचा वापरतो. दररोज आपण 12 ताशीच वापरतो. आपण 24 ताशी घड्याळ वापरत म्हणजे पाहत नाही शक्यतो. 24 ताशी घड्याळ रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट म्हणजे विमानतळ अशा ठिकाणी आपल्याला हे 24 ताशी घड्याळ पाहायला मिळतं. आपण दररोज जे दैनंदिन जीवनात वापरतो ते आपण 12 ताशीच घड्याळ वापरतो. तर 12 ताशी कालमापन मध्ये आपण शाळा, ऑफिस, विविध काम, शेती, व्यवसाय या सर्व ठिकाणी आपण कोणतं घड्याळ वापरतो? 12 ताशी घड्याळ वापरतो. परंतु आपण पाहिलं आहे का? एक दिवस बरोबर 24 तास. आपले घड्याळ तर 12 ताशी आहे. म्हणजे 12 वाजल्यानंतर आपल्या घड्याळामध्ये परत 1 पासून सुरुवात होते. मग 24 तास आपण या 12 ताशी घड्याळाचे 2 गटात विभागले आहेत. 12 ताशी घड्याळामध्ये आपण दररोज आपण 12 ताशी घड्याळ वापरतो. तर आपण काय करायचे? आता 24 ताशी घड्याळ म्हणजे काय? भाग 1 2 भाग केले आहेत तिथे. कसे? भाग 1 रात्री 12 ते दुपारी 12 हा पहिला भाग आहे. दिवसाची सुरुवात आपल्या नवीन दिवसाची सुरुवात कधी होते? तर रात्री 12 नंतर आपला नवीन दिवस सुरू होतो. मग रात्री 12 ते दुपारचे 12 हा पहिला काय केलाय? भाग केलाय. आणि दुसरा भाग केलाय दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंतचा भाग हा दुसरा भाग सांगितला. मग रात्री 12 ते दुपारी 12 रात्री 12 नंतर आपण दुपार 12 पर्यंत ए म्हणतो, अँटी मेरिडियन. काय म्हणतो? एएम, अँटी मेरिडियन म्हणतो. आणि दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत आपण पीएम म्हणत असतो. मग त्याला पोस्ट मेरिडियन म्हणतात. 2 घटक हे लक्षात ठेवा. एएम का म्हणायचं आणि पीएम का म्हणायचं? तर एएम म्हणजे अँटी मेरिडियन आणि पीएम म्हणजे पोस्ट मेरिडियन. 2 महत्वाचे भाग. तर वेळ कशा प्रकारे लिहितात हे आपण या ठिकाणी पाहूया. हा तक्ता दिसतोय सर्वांना समोर. जर रात्री 1 वाजलाय तर त्याला आपण
1 AM असे म्हणतो. रात्रीच्या 1 वाजता आपण काय म्हणतो? 1 AM असे म्हणतो. त्यानंतर पहाटे जर 5 वाजलेले असतील तर आपण काय म्हणतो? 5 AM किंवा 5 AM अँटी मेरिडियन. सकाळी 7 म्हणजे 7 AM. सकाळी 10:35 म्हणजे आपण 10:35 AM असे संबोधतो. आता पहा इथं फरक झालाय. इथपर्यंत AM होतं, अँटी मेरिडियन होतं, इथं पोस्ट मेरिडियन आलं. म्हणजे आता दुपारचे 12 वाजल्यानंतर आपण आताच पाहिलं की दुपारच्या 12 नंतर आपण PM म्हणतो, पोस्ट मेरिडियन म्हणतो. मग दुपारी 12:10 झाल्यानंतर आपण लिहिताना काय लिहितो? 12:10 PM लिहितो. परीक्षेत प्रश्न येऊ शकतात AM PM वर. तर आपण हे लक्षपूर्वक हा तक्ता पण आपण वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं नंतर आपल्याला ते अभ्यासासाठी उपयोगी पडतो. नंतर दुपारी 2 आपण पाहिले दुपारी 12 ते संध्याकाळी 12 पर्यंत आपण काय करणार आहोत? PM वापरणार आहोत. म्हणजे वापरतोच, म्हणजे पोस्ट मेरिडियन. सायंकाळी 6 म्हणजे 6 PM. रात्रीचे 8 वाजले 8 PM. रात्री 9:50 झालेले असतील तर 9:50 PM. रात्री 11:59 11:59 आपण PM म्हणजे पोस्ट मेरिडियनच वापरतो. आणि रात्रीचे 12 वाजल्यानंतर 12:01 पुन्हा AM म्हणजे अँटी मेरिडियन याचा आपण वापर करतो. तर हा तत्व आपल्या परीक्षेसाठी महत्वाचा आहे. तर आपण हा लिहून पण घ्यायचा आहे आणि सर्वांनी या घटकामध्ये लक्षात ठेवायचं. पहा आता आपण 2 पद्धतीमध्ये पहिली पाहिली कालमापन पद्धती, 12 ताशी कालमापन पद्धती. आता 2 नंबरला आपल्याला दिले 24 ताशी कालमापन पद्धती. आता बरेच मुलं म्हणतील 24 तासी. बऱ्याच मुलांना माहित नसेल किंवा बऱ्याच मुलांना माहित पण असेल की 24 ताशी देखील घड्याळ असतं. मग आपण 24 ताशी घड्याळ कुठे असतं? तर आता मी सांगितलं तुम्हाला की रेल्वे, विमान, बोट, आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय प्रवास करताना देखील आपला काय होतं? 24 ताशी घड्याळाचा वापर करावा लागतो. मग 24 ताशी घड्याळ म्हणजे कसं? पहा, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 24 ताशी कालमापन पद्धतीमध्ये वेळ दर्शनासाठी 12 नंतर 1 न येता 13, 14, 15, 16, 17 असे वापरले जातात. पहा 12 ताशी नंतर म्हणजे दुपारच्या 1 जर वाजला तर 24 ताशी घड्याळामध्ये 1 म्हणत नाही दुपारचे, तर किती वाजले म्हणतात? 13 वाजले म्हणतात. किती वाजले म्हणतात? 13. त्यानंतर दुपारचे जर 2 वाजले, दुपारचे जर 2 वाजले तर त्याला 2 न म्हणता 14 वाजले असे म्हणतात. आपल्या घड्याळात दिसते 12 ताशी घड्याळात 2 वाजले, परंतु 24 ताशी घड्याळामध्ये 2 न म्हणता याला काय म्हणतात? 12 नंतर 1 ला 13 आणि 2 ला काय म्हणतात? 14 वाजले. 3 ला किती वाजले? 15 वाजले. 4 ला 16 वाजले. 5 ला 17, 6 ला 18, 7 ला 19, 8 ला 20, 9 ला 21, 10 ला 22, 11 ला 23. परंतु ज्या वेळेस रात्रीचे 12 वाजतात त्यावेळी 24 ताशी घड्याळात 24 वाजले असे दर्शवत नाही, तर किती वाजले? 0:00. या प्रकारे आपल्याला काय करतात? 24 ताशी घड्याळामध्ये रात्रीच्या 12चा वेळ दाखवतात. सगळ्या मुलांनी काय करायचं लक्षात ठेवायचंय, परीक्षेत येऊ शकतं. 24 ताशी घड्याळामध्ये रात्रीचे 12 वाजले म्हणजे कसे दर्शवतात? मग सगळ्याला वाटतं की 24 ताशी घड्याळ आहे, मग रात्रीचे 12 म्हणल्यानंतर 12च्या नंतर दुपारच्या 12 नंतर 13, 14 असं करून आपण 24 म्हणू. परंतु 24 हे न दाखवता त्यामध्ये काय दाखवतात? 0:00 या प्रकारचे वाजले असं दाखवतात. आले सगळ्यांच्या लक्षात? सगळ्यांनी काय करायचे? लक्षपूर्वक पाहायचंय आणि लक्षात ठेवायचं. आता पहा आपण पाहूया की 24 ताशी कालमापन पद्धतीमध्ये वेळ कशा प्रकारे दाखवली जाते. आता आपण पाहिले, परंतु तक्त्यात परत एकदा अभ्यास करू. रात्री 1:01च वाजला म्हणतात. रात्रीचे 2:02च वाजले म्हणतात.
रात्री 3 बरोबर आहे ते, पहाटे 5 सकाळी 8:15 ते पण 8:15 आपण पाहिलंय की दुपारच्या 12 पर्यंत आहे तसंच वापरतात. सकाळी 7 सकाळी 11 दुपारी 12 परंतु आता पहा दुपारच्या 12 नंतर काय होतंय, या ठिकाणी 12 नंतर 1 न वापरता 13 वाजले असे म्हणतात. मग आता यांनी दिलंय की दुपारचे 2 वाजले म्हणजे किती वाजले. आता आपण घड्याळात पाहिलं प्रत्यक्ष की दुपारचे 2 वाजले म्हणजे किती वाजले, 14 वाजले. मग त्यांनी काय झालंय, 12 अधिक 2 आपल्या सोप्या पद्धतीने, आपलं 12 ताशी घड्याळ माहिती, मग 12 तर 2 वाजले, त्यात जर 2 मिळवले तर 12 आणि 2 होतात 14, म्हणून 24 ताशी घड्याळ दुपारचे जर 2 वाजले असतील तर आपण त्याला 14 वाजले असे म्हणायचे. बरोबर आहे. त्यानंतर दुपारी 4:35 झाली दुपारचे, मग आपण परत 4:35 त्यात 12 मिळवायचे. 12 आणि 4 किती होतील, 16, म्हणजे 16:35. दुपारचे 4:35 झाले असतील तर 24 ताशी घड्याळामध्ये आपल्याला म्हणावं लागेल की आता 16 झाले आहेत, 35 झाले आहेत. आता पुढे दिले सायंकाळी 5 वाजले, मग पुन्हा त्या 5 मध्ये आपल्याला 12 मिळवायचे. 12 आणि 5 किती होतात, 17. मग आपण म्हणायचं 24 ताशी घड्याळामध्ये आता किती वाजले, तर 17 वाजलेले आहेत असं आपण म्हणतो. सायंकाळी जर 6:10 झाले असतील तर 24 ताशी घड्याळामध्ये 6 आणि 12 18 आणि 18 वाजून किती मिनिटे होतील, 10 असा वेळ दर्शवला जाईल. त्यानंतर सायंकाळी 7:45 12 अधिक 7 म्हणजे 19 आणि वर 45 झालेले आहेत, म्हणून 19:45 असा वेळ आपला 24 ताशी घड्याळामध्ये काय होईल, दर्शवला जाईल. नंतर पहा रात्रीचे 8:29, पुन्हा तेच 12 अधिक 8 म्हणजे 20 आणि वरचे 29 म्हणजे 20:29 झाले असे आपल्याला 24 ताशी घड्याळामध्ये दर्शवले जाईल. रात्रीचे 10 वाजले, मग 12 अधिक 10 म्हणजे किती, 22 वाजले असे आपल्याला काय होईल, त्या घड्याळामध्ये 24 ताशी घड्याळामध्ये दर्शवले जाईल. त्यानंतर रात्रीचे 11 वाजले म्हणजे 12 अधिक 11 बरोबर 23 म्हणजे 24 ताशी घड्याळामध्ये 23 वाजले असा वेळ आपला दर्शवला जाईल. त्यानंतर रात्रीचे 11:59 म्हणजे 23:59 ही शेवटची वेळ 24 ताशी घड्याळामध्ये दाखवली जाईल. आणि मी तुम्हाला आताच सांगितलं होतं की रात्रीचे 12 वाजले म्हणजे 24 तास घड्याळात 24 वाजले असे म्हणत नाही, तर 00 असे वाजले असे 24 ताशी घड्याळात दाखवतात. मग सगळ्या मुलांनी काय करायचंय की लक्षात ठेवायचंय की रात्री 24 ताशी घड्याळात रात्री 12 वाजले म्हणजे 00 जी वेळ दाखवतात. सगळ्यांच्या लक्षात आलंय, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचंय, पाहायचंय तक्ता, आणि परीक्षेत यावर आपला एक प्रश्न म्हणजे येणार फिक्स आहे. आणि हे जर आपल्या लक्षात आलं, एकदम सोपा घटक आहे, एकदम सोपा घटक आहे. आपण थोडासा जर अभ्यास केला, लक्षपूर्वक जर पाहिलं तर आपला या घटकामध्ये 2 प्रश्न जर आले तर आपले 4 मार्क फिक्स आहेत, कुठेच जाणार नाही, हातचे मार्क येते. बरोबर आहे की नाही. समोर नंतर पहा पुढं. आता काय केलंय आपण, आता 12 ताशी कालमापनचे रूपांतर 24 ताशी कालमापन मध्ये कसे होते ते पाहूया. 12 तासांचं 24 तासांमध्ये. आता 12 ताशी घड्याळ जर सकाळचे अँटी मेरिडियन म्हणजे सकाळचे 2:35 झाले असतील तर 24 ताशी घड्याळामध्ये देखील 2:35 झाले असे दर्शवतात. अर्ली मॉर्निंग अँटी मेरिडियन म्हणजे सकाळचे 4 AM हे देखील 24 ताशी घड्याळात 4 वाजले असे दाखवतात. 1:50 AM म्हणजे 1:50 असं दाखवतात. 6 दाखवतात 24 ताशी घड्याळात. 12 ताशी घड्याळात 8 AM आणि 24 ताशी घड्याळात 8:20. त्यानंतर 10 वाजले 12 ताशी घड्याळात, 24 ताशी घड्याळात देखील 10 वाजले. कधीचे अँटी मेरिडियन. त्यानंतर 11:15 AM म्हणजे
24 ताशी घड्याळ देखील 11:15. आता पाठ 12:14 PM, 12:14. परंतु आता 1:55 पोस्ट मेरिडियन इथे सुरू झालंय. पोस्ट मेरिडियन दुपारच्या नंतर, आणि आता आपल्याला माहिती आहे की दुपारच्या नंतर 1:55 दुपारच्या नंतर 12 नंतर 1 ला म्हणण्याऐवजी आपल्याला काय म्हणायचंय, 24 ताशी घड्याळ 1ला 13 म्हणायचंय. आताच आपण पाहिलं बरोबर आहे की नाही. मग 1 वाजलं म्हणजे 13 वाजले 24 ताशी घड्याळ, आणि वरती काय झाले 55 झाले. म्हणून 24 ताशी घड्याळ किती वाजले, 13 वाजून किती मिनिटं झाले, 55 झाले. आता सगळ्यांच्या लक्षात येईल बरोबर. हा तक्ता पाहिला की हा फरक आपल्याला लक्षात येईल. हा दुपारी पोस्ट मेरिडियन 2:10 दुपारचे वाजले. मग दुपारी आपण 2 ला 24 ताशी घड्याळ 12+2 14 मिनिट, आणि 14 वाजून किती मिनिटं झालेले आहेत, 10 मिनिटं. बरोबर आहे. त्यानंतर 4:40 पोस्ट मेरिडियन, म्हणजे त्याला आपण म्हणतो 12 आणि 4 16, 16 वाजून किती मिनिटं झाले, 40 मिनिटं झाले. सगळ्यांच्या लक्षात येत आहे का? हा, समोर लक्ष दिलं तर आपल्याला एकदम सोपा घटक आहे, लगेच लक्षात येणार आहे. आता 5 वाजेत PM पोस्ट मेरिडियन, तर 5 12 + 5 होतात 17. 24 ताशी घड्याळ किती म्हणतील, 17 वाजले असे आपल्याला दर्शवले जाईल. 7:25 झालेले आहेत. पण PM पोस्ट मेरिडियन म्हणजे त्याला 12 आणि 7 19 25, 19:25 झाले असे आपल्याला दर्शवले जाते. त्यानंतर 8:30 झाले ते 20:30 असे 24 ताशी घड्याळ दर्शवले जाते. बरोबर आहे. सगळ्यांच्या लक्षात नाही मुलांच्या, सर्वांचं लक्ष आहे ना? हा, समोर लक्ष द्यायचं, मोबाईल सोबत कुणी खेळायचं नाही. हा, समोर लक्ष दिलं तर हा घटक आपल्याला एकदम सोपा आहे, समजण्यास एकदम सोपा असल्यामुळे लगेच आपल्याला लक्षात येईल. त्या 10:10 PM पोस्ट मेरिडियन म्हणजे 12 + 10 होतात 22, आणि वरची 10 मिनिटं म्हणजे 22 वाजून किती मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले. बरोबर आहे. त्यानंतर शेवट आपल्याला 11:40 PM 24 ताशी घड्याळ 11:40 PM हा ही वेळ 23:40 अशी दाखवतात. सर्वांच्या लक्षात आलंय हा घटक? इथपर्यंत समजलंय सर्वांना? आता आपण पाहणार आहोत कुठे, मध्यान्हपूर्व व मध्यान्होत्तर. आता मध्यान्हपूर्व व मध्यान्होत्तर हे आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला काय करायचं आपण, हा जे म्हणजे दिसतंय आपल्या सगळ्याला म्हणजे दुपारी 12. जुने लोक काय म्हणायचे, डोक्यावर सूर्य आला की 12 वाजले दुपारचे, म्हणजे बरोबर मधला वेळ झाला, म्हणून याला मध्यान्ह म्हणतात. मध्यान्ह दिलंय दुपारी 12. आणि आता आपण लक्षात ठेवायचं की दुपारची 12 आणि दुपारच्या 12च्या अगोदर म्हणजे रात्री 12 ते दुपारच्या 12 पर्यंत जो वेळ असतो त्याला मध्यान्हपूर्व वेळ म्हणतात. अगोदर आपण बरोबर मध्यभागी दुपारचे 12 लक्षात ठेवायचे, आणि दुपारचे 12 जर लक्षात ठेवले तर रात्रीचे 12 ते दुपारचे 12 हा कालावधी असतो मध्यान्हपूर्व काल, आणि दुपारचे 12 ते पुन्हा रात्रीच्या 12 पर्यंत जो वेळ असतो तो असतो मध्यान्होत्तर काळ. हे 2 लक्षात ठेवायचे. मध्यान्ह म्हणजे बरोबर दुपारचे 12, आणि मध्यान्हपूर्व वेळ म्हणजे रात्रीचे 12 ते दुपारचे 12 पर्यंतचा वेळ त्याला मध्यान्हपूर्व म्हणतात. दुपारच्या 12 नंतर आणि रात्रीच्या 12 पर्यंतचा जो 12 तासाचा कालावधी आहे त्याला मध्यान्होत्तर म्हणायचंय. हा घटक म्हणजे ही कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा, त्याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये, तर हे वहीमध्ये लिहून पण घ्यायचं. आता तर दिलं आपल्याला रात्रीचा 1 वाजला म्हणजे मध्यान्हपूर्व 1, रात्रीचे 2 वाजले म्हणजे मध्यान्हपूर्व 2 वाजले, रात्रीचे 4 म्हणजे मध्यान्हपूर्व 4, पहाटेचे 6 म्हणजे मध्यान्हपूर्व 6, सकाळचे 8 म्हणजे मध्यान्हपूर्व 8, सकाळचे 10 म्हणजे मध्यान्हपूर्व 10, सकाळचे 11 म्हणजे मध्यान्हपूर्व 11, दुपारचे 12. आता आपण पाहिलं बरोबर दुपारचे 12 वाजले की म्हणायचं मध्यान्ह. बरोबर दुपारचे 12 वाजले की लक्षात ठेवायचं मधला भाग मध्यान्ह, आणि दुपारचे 12च्या अगोदर रात्रीचे 12, दुपारचे 12 मध्यान्हपूर्व, आणि दुपारच्या 12 नंतर संध्याकाळच्या 12 नंतर मध्यान्होत्तर.
आता मध्यान्होत्तरचा लक्ष दिला, दुपारी 1 वाजला म्हणजे मध्यान्होत्तर 1 वाजला, दुपारचे 3 वाजले म्हणजे मध्यान्होत्तर 3 वाजले, सायंकाळी 5 म्हणजे मध्यान्होत्तर 5, रात्रीचे 9 वाजले म्हणजे मध्यान्होत्तर किती वाजलेले आहेत, 9 वाजलेले आहेत, आणि रात्रीचे 11 वाजले म्हणजे मध्यान्होत्तर किती वाजलेले आहेत, 11 वाजले. तर आपण मध्यान्ह पूर्व आणि मध्यान्होत्तर हे देखील आपल्याला काय लक्षात ठेवायला पाहिजे. आपण पहा यामध्ये काय दिले, मध्यान्ह पूर्व 1 म्हणजे 12 ताशीमध्ये 1 AM अँटीमेरिडियन आणि 24 ताशीमध्ये देखील 1च, बरोबर आहे. त्यानंतर मध्यान्ह पूर्व 3 म्हणजे 3 अँटीमेरिडियन AM आणि 24 ताशीमध्ये 3च. मध्यान्ह पूर्व 5 म्हणजे 5 AM 12 ताशी घड्याळामध्ये आणि 24 ताशी घड्याळामध्ये देखील 5च. त्यानंतर मध्यान्ह पूर्व 6 म्हणजे 6 AM आणि 24 ताशीमध्ये देखील 6च. मध्यान्ह पूर्व 8 म्हणजे 8 AM 24 ताशी घड्याळामध्ये 8च. आता पाहू आपण खाली थोडंसं पहा, मध्यान्होत्तर 2 म्हणजे 12 ताशी घड्याळामध्ये 2च वाजलेले म्हणतो आपण, 2 PM म्हणतो, परंतु 24 ताशी घड्याळामध्ये आपण आता पाहिलंय की आपण 2 ला 14 म्हणतो, त्यात 12 अधिक 2 म्हणून आपण काय म्हणतो, 14 वाजले असं 24 ताशी घड्याळामध्ये म्हणतो, बरोबर आहे. लक्षात येतं सर्वांच्या. मध्यान्होत्तर 4 12 ताशी घड्याळामध्ये मध्यान्होत्तर 4 म्हणजे 4 पोस्ट मेरिडियन 4 वाजून 4 PM आणि 24 ताशी घड्याळात 12 अधिक 4 बरोबर 16 वाजले असे आपण म्हणतो. त्यानंतर मध्यान्होत्तर 6 12 ताशी घड्याळात आपण 6 PM म्हणजे 6 PM पोस्ट मेरिडियन म्हणतो, परंतु 24 ताशी घड्याळामध्ये आपण 12 अधिक 6 18 वाजले असे आपण दर्शवतो. त्यानंतर पुढे दिले मध्यान्होत्तर 8 12 ताशी घड्याळामध्ये 8 PM पोस्ट मेरिडियन, परंतु 24 ताशी घड्याळामध्ये 12 अधिक 8 बरोबर होतात 20, म्हणून आपण 24 ताशी घड्याळामध्ये 20 वाजले असे म्हणतो. त्यानंतर मध्यान्होत्तर 10 म्हणजे 10 पोस्ट मेरिडियन 10 PM, त्याला आपण 24 ताशी घड्याळामध्ये म्हणतो आता किती वाजले, 22 वाजले. आणि मध्यान्होत्तर 11 PM त्याला आपण म्हणतो 12 अधिक 11 24 ताशी घड्याळात म्हणतो, किती वाजले आता, तर 23 वाजले असं आपण म्हणतो, बरोबर आहे. सर्वांच्या लक्षात आलंय का. आता काय करू आपण, हा घटक पाहिलाय, तर या घटकावर आधारित परीक्षेला कसे प्रश्न येतील, तर त्या प्रश्नाविषयी आपण काय करूया, माहिती पाहूया. पहिलाच प्रश्न आपल्याला दिलाय. आता काय करायचं, सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या समोर वही आहे, सोडवण्याचा पण प्रयत्न करायचा आहे. मी तर समजून सांगणारच आहे, परंतु तुम्ही देखील काय करायचंय, हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा. आपण घटक अभ्यासलाय का नाही, मग तुम्हाला यायलाच पाहिजे. पहिला प्रश्न काय दिलाय त्यांनी, 5 तास 15 मिनिटे म्हणजे किती मिनिटे, तर सगळ्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. एकदम सोपा प्रश्न विचारलाय पहिला त्यांनी, की 5 तास 15 मिनिटे म्हणजे किती मिनिटे. आता आपण पाहिलंय, पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय पाहिलंय, 1 तास म्हणजे किती मिनिटे रे, 1 तास बरोबर 60 मिनिट, बरोबर आहे. पण यांनी आपल्याला काय विचारलंय, 5 तास 15 मिनिटे, मग आपल्याला अगोदर काय करावं लागेल, 1 तास बरोबर 60 मिनिटे होतात, गुणोत्तर प्रमाणाचा जर आपण वापर केला 1 तास म्हणजे 60 मिनिटे होतात, तर 5 तास म्हणजे किती मिनिटे होतील, 5 तास म्हणजे किती मिनिटे. मग आपल्याला काय करायचंय, 1 तास आपल्याला माहिती आहे 1 तास म्हणजे 60 मिनिटे होतात, तर 5 तास म्हणजे किती मिनिटे. आपल्याला काय करायचंय, 60 गुणिले 5 करायचे, 1 तास बरोबर 60 मिनिटे आपल्याला माहित आहे. मग 5 तास आपल्याला काढायचं, 5 तासाचे काढायचे मिनिटे, मग 60 गुणिले 5. आता आपण जर केलं 6 पंचे 30 आणि हा एक हे झाले 5 तासाचे 300 मिनिटं झाले, बरोबर आहे. परंतु आपल्याला विचारलंय काय,
की 5 तास 15 मिनिटे बरोबर किती मिनिटे. आपण 5 तासाचं काढलं 300, मग आपण काय करू, हसवण्यासाठी त्यांनी लगेच चौथा पर्याय दिलाय आपला इथे 300 मिनिटे. परीक्षेत आपल्याला काय होती, गडबड होती, प्रश्न आपण पूर्ण वाचत नाहीत, आपण फक्त 5 तास पाहिलं ते पुढे 15 मिनिटं आपण पाहतच नाही. मग त्यांनी विचारले 5 तास 15 मिनिटे बरोबर किती मिनिटे, आणि आपलं उत्तर अगोदर आपण 5 तासाचं काढलंय 300 मिनिटं, आणि त्यांनी पर्याय बरोबर 4 नंबरला दिलेलं आहे 300 मिनिटं. मग आपण काय करतो, हा गुणाकार केला आणि 300 उत्तर आलं रे आलं, की आपण पर्यायात आपल्याला 300 दिसलं की आपण लगेच याला बोलतो 4. गडबड. परीक्षेत काय करायचंय, प्रश्न पूर्ण वाचायचा आहे, काय विचारलंय ते वाचायचे, त्याच्या खाली अंडरलाईन करायची, 5 तास 15 मिनिटे विचारलंय काय, बरोबर किती मिनिटे ही विचार. प्रश्न जर सावकाश आणि लक्षपूर्वक जर आपण वाचला तर आपल्याला आपलं उत्तर चुकत नाही. आणि आपण जर गडबडीत जर प्रश्न वाचला 5 तास 15 मिनिटं लगेच 5 तासाचे काढलं की पर्याय 300 होते, आपला सोपा प्रश्न चुकेल. हुशार मुलांचं देखील असं होतं बरं का, गडबडीत एकदम सोपा प्रश्न जर असेल तर हुशार मुलांना काय होतं, हे सोपा प्रश्न आला हा, लगेच गडबडीत ते काय करतात, थोडा प्रयत्न करतात आणि लगेच गोल करतात आणि चुकतात. मग आपला वर 5 तास 15 मिनिटं देत, बरोबर आहे. मग 5 तासाचे 300 मिनिटं आले आणि वरचे 15 मिनिटं, म्हणजे 300 अधिक 15 म्हणजे किती आले रे, 315 मिनिटे. मग 315 मिनिटे पुढे पर्याय पाहायचा, पहिला आहे 515, इथं आहे 315, म्हणून आपलं 2 नंबरचं उत्तर काय आहे, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. 4 नंबरचं उत्तर आपलं काय आहे, बरोबर नाही बरं का. 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे 315. लक्षात आलंय सगळ्यांच्या. आता दुसरा प्रश्न बघू आपण. तसाच प्रश्न एकदम सोपा आहे, 3 तास 45 मिनिटे बरोबर किती मिनिटे. तुम्ही पण वहीत सोडवायचंय, फक्त पाहायचं नाहीये, तर वहीत तुम्ही पण सोडवायचंय. पहा, 3 तास 45 मिनिटे बरोबर किती मिनिटे. आताच आपण पाहिलंय 1 तास बरोबर किती मिनिटे रे, 60 मिनिटे, बरोबर आहे. मग आपल्याला विचारले 3 तास 45 मिनिटे. मग आता आपण पाहिलं 1 तास म्हणजे 60 मिनिटे, तर 3 तास म्हणजे किती मिनिटे. अगोदर 3 तासाचं काढून घ्यायचंय, मिनिटात रूपांतर करायचंय, आणि मग हे मिनिटं त्यात मिळवायचे जातात. तासाचं रूपांतर मिनिटात करायचंय. पुढची मिनिटं दिली आपल्याला, कोणतीही बेरीज करताना त्याचं एकच सारखं करून घ्यायचं, म्हणजे मिनिटात रूपांतर करायचे तासात, त्यावेळेसच आपल्याला बेरीज करता येईल, बरोबर आहे. मग आता तितकंच गुणाकार करायचं, 60 गुणिले 3 भागिले 1, भागिले 1 म्हणजे काय, जे उत्तर येईल तेच येणार आहे. मग 6 किती, 18, आणि हा म्हणजे 3 तास म्हणजे आले 180 मिनिटे. परंतु आपलं उत्तर झालं नाही, परत तिथं देखील त्यांनी काय दिलंय, एकच नंबरला पर्याय दिलाय 180 मिनिटे. म्हणजे विद्यार्थी कसे फसतील आणि त्यांचे मार्क कसे जातील, असेच पर्याय परीक्षेमध्ये दिलेले असतात. एक नंबरचाच पर्याय दिला त्यांनी 180, परंतु 180 उत्तर येणार आहे का आपलं, नाही. आपण 3 तासाचा आला 180, परंतु आपल्याला वरची 45 मिनिटे आणि त्यात काय करायची राहिलेली आहेत, मिळवायची राहिलेली आहेत. 180 अधिक किती रे, 45, 5 8 12 चाल 1 1 225 मिनिटे उत्तर आलंय आपलं. मग पर्याय पाहायचं, 2 नंबरला आहे 155, 3 नंबरला आहे 225 मिनिटे, म्हणजे आपलं उत्तर किती आहे, 225 मिनिटे. हे 2 नंबरचं पर्याय काय आहे, एकदम बरोबर आहे. सर्वांच्या लक्षात आलंय का, समजलंय का सगळ्यांना. एकदम सोपा घटक आहे, समजायला एकदम सोपा आहे, काही अवघड नाही यामध्ये. पहा पुढे आपण पाहणार आहोत तिसरा प्रश्न. हा, सर्वांना दिसतो ना स्पष्ट. हा पहा, आता विचारलंय 4.5 तास बरोबर किती मिनिटे. आता यांनी सुद्धा 4.5 दिले. आता आपल्याला माहित पाहिजे 4.5 म्हणजे 4 तास. आपल्याला अगोदर या प्रश्नात 2 क्रिया करावं लागते, त्यांनी 4.5 तास दिले. मग आपल्याला काय करावं लागेल, 4.5 म्हणजे किती, 4 तास
4.5 तास म्हणजे 4 तास आणि किती मिनिटे रे? 30 मिनिटे. अगोदर हे कळलं पाहिजे आपल्याला 4.5 म्हणजे किती? 4 तास आणि 30 मिनिटे. मग पुन्हा तसंच आपल्याला सोडायचंय. 1 तास म्हणजे 60 मिनिटे आणि 4 तास म्हणजे किती? 60 गुणिले 4 म्हणजे 24. हा शून्य म्हणजे 4 तास म्हणजे झाले 240 मिनिटे. इथं पण तसंच दिलंय, पहिला पर्याय दिला 240 मिनिटे, परंतु आपल्या यामध्ये 30 मिनिटांची मिळवायचे राहिले. 240 अधिक 30 0 4 3 7 आणि 2 म्हणजे उत्तर आपलं 270 मिनिटे. म्हणजे 4.5 तास म्हणजे किती मिनिटे होतात? तर 4.5 तास म्हणजे होतात 270 मिनिटे. आणि या ठिकाणी आपला पर्याय नंबर 2 270 मिनिटे आहे. म्हणून आपला पर्याय नंबर 2 ला काय करावं लागणार आहे? गोल करावं लागणार आहे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण आता. सव्वा 9 वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटे झाले? आता आपण शिकलो का नाही घड्याळ? प्रत्यक्ष घड्याळ पाहिला आपण. 9:15 म्हणजे 9 वाजून पाव भाग झालाय. बरोबर आहे. मग पाव भाग आपण अभ्यासला. पाव भाग म्हणजे किती मिनिटाचा असतो? 15 मिनिटाचा. बरोबर आहे. 9:15 म्हटलंय म्हणजे 9:15 म्हटल्यानंतर काय होईल? 9 तर वाजून गेले, परंतु वर पाव भाग झाला आहे म्हणजे 9:15 म्हणजे 9 वाजून किती मिनिटे झाले? हा बरोबर सांगितलंय. सर्व मुलांनी एकदम बरोबर सांगताय बरं का. 9 वाजून किती मिनिटे झालेले आहेत? 15 मिनिटे. 9:15 म्हणजे 9 वाजून 15 मिनिटे. म्हणजे आपला पर्याय नंबर कितीचा बरोबर आहे? कोणता पर्याय? पर्याय नंबर 3 9 वाजून 15 मिनिटे. बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आपण पाहू. एकदम सोपे प्रश्न आहेत, समजायला पण हा घटक सोपाच आहे. 6 तास 15 मिनिटे म्हणजे किती मिनिटे? पुन्हा तसाच प्रश्न आलाय. 6 तास 15 मिनिटे म्हणजे किती मिनिटे? म्हणजे आपल्याला माहिती 1 तास म्हणजे 60 मिनिटे. 60 गुणिले काय करावं लागणार आपल्याला? 60 गुणिले 6 तासांची. मग 6 6 36 आणि हा शून्य 360 आणि त्यात आपल्याला मिळवायचे 15. 360 आणि 15 375 मिनिटे. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे 375 मिनिटे. बरोबर आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. 2.5 तासाचे मिनिटे किती? 2.5 तास. आता आपण पाहिलं परत 2.5 तास म्हणजे 2 तास आणि किती मिनिटे? 30 मिनिटे. बरोबर आहे. 2 तास आणि 30 मिनिटे. मग 2 तास आणि 30 मिनिटे म्हणजे 30 तास. मग 2 तासाचे किती मिनिटं होतील रे? आता हे उदाहरण तोंडी करायला लागेल. 1 तास म्हणजे 60 मिनिटे आणि 2 तास म्हणजे 120 मिनिटे. आणि त्यात आणखी आपल्याला वरची किती मिनिटं मिळवायचे? 30 मिनिटं मिळवायचे. बरोबर आहे. मग त्याची जर बेरीज केली आपण तर 0 3 2 5 आणि 100 उत्तर 150 मिनिटे. आणि पर्याय पहिला आहे 160, दुसरा 180, तिसरा 120 आणि चौथा 150. म्हणून आपला चौथा पर्याय बरोबर आहे 150 मिनिटे. सर्वांच्या लक्षात आलंय? आता पुढचा प्रश्न पाहू. आता पहा, 11:15 वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटे झाली? 11:15 जे 10 वाजून गेले आणि 11ला एक पाव भाग कमी म्हणजे 15 मिनिटं कमी आहेत. म्हणून आपलं उत्तर येणार आहे 10 वाजून 45 मिनिटे म्हणजे 11:15 वाजले. पर्याय नंबर 4 हे आपलं काय असेल त्या ठिकाणी?
बरोबर उत्तर असेल पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न पहा. आता पहा 24 ताशी घड्याळात विचारले प्रश्न. जरी मोठा परीक्षेला हटकून तुम्हाला काय करतात, प्रश्न खूप लांब देतात आणि प्रश्न लांब मोठा दिसला की मुलं वाचायचा कंटाळा करतात. मुलांना वाटतं अरे हा इतका मोठा प्रश्न आलाय तर वाचायचं काय, किती वेळ जाईल वाचायला. परंतु जितका मोठा प्रश्न त्यात तितकं सोपं उत्तर दडलेलं असतं. आता प्रश्न काय दिला पहा, 24 ताशी घड्याळात क्रिकेटचा सामना 11 वाजता सुरू होऊन 11 वाजता क्रिकेटचा सामना सुरू झालाय आणि 20:15 संपला, तर सामना 12 ताशी घड्याळाप्रमाणे किती वाजता संपला. आपल्याला विचारलंय 12 ताशी प्रमाणे. जो आपला प्रश्न विचारलाय त्याच्या खाली अंडरलाईन करायची, म्हणजे आपला उत्तर काढताना गोंधळ उडत नाही आणि उत्तर देखील सुटत नाही. आपल्या 24 ताशी घड्याळात त्यांनी सांगितलंय 11ला सामना सुरू झालाय, होत्या ना 11ला सुरू, पण संपलाय कितीला 24 ताशी घड्याळात 20:15 संपलाय. आपला 24 ताशी घड्याळात दिले त्यांनी 20:15 संपला आणि प्रश्न विचारला 12 ताशी घड्याळाप्रमाणे किती वाजता संपला. मग 24 ताशी घड्याळात जर 20:15 झाले असतील तर आपल्याला विचारलंय की 12 ताशी घड्याळामध्ये किती वाजले असतील. मग आपण अगोदर पाहिलंय काय करायचं की 20:15 मग 12 ताशी घड्याळामध्ये काय करायचं, याच्यातून 12 वाजले म्हणजे 20 मधून जर 12 गेले तर राहिले 8 आणि वरची 15 मिनिटं. म्हणजे 24 ताशी घड्याळामध्ये जर तो सामना 20:15 जर संपला असेल तर 12 ताशी घड्याळामध्ये तो सामना 8:15 संपला असेल. एकदम सोपा प्रश्न आहे. प्रश्न फक्त लांब देतात आणि उत्तर एकदम सोपं असतं. म्हणून अजिबात गडबड करायची नाही. प्रश्न सावकाश वाचायचा, पूर्ण प्रश्न वाचायचा आणि प्रश्नात काय विचारलंय त्या विचारलेल्या त्याच्यातली आपण काय करायची, अंडरलाईन करायची, रेष ओढायची, म्हणजे उत्तर काढताना आपलं दुर्लक्ष होत नाही आणि उत्तर एकदम सोपा प्रश्न होता, परंतु फक्त लांब दिला. मग आपल्या लक्षात आलंय की 20:15 24 ताशी घड्याळात असतील तर ते 12 ताशी घड्याळात असतील 8:15 म्हणजे पर्याय क्रमांक किती उत्तर बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काय आहे बरोबर उत्तर आहे. लक्षात आलंय सर्वांच्या. आता पुढचा प्रश्न आपण बोलू. आता पहा असा पण प्रश्न आपला घड्याळावर येऊ शकतो. प्रश्न कसा विचारलाय पहा, 1 मिनिटात पंखा 20 फेऱ्या मारतो. घड्याळ जरी असलं तरी प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे विचारू शकतात. त्यांनी काय विचारलंय, 1 मिनिटात एक पंखा, आपल्या घरात पंखा असतो नाही, 1 मिनिटात 20 फेऱ्या मारतोय, तर 5 मिनिटात तोच पंखा किती फेऱ्या मारेल. घड्याळाचाच प्रश्न आहे परंतु वेगळ्या पद्धतीने विचारला. 1 मिनिटात जर एक पंखा 20 फेऱ्या मारत असेल तर 5 मिनिटात तो पंखा किती फेऱ्या मारेल. 1 मिनिटात 20 फेऱ्या मारतोय. 1 मिनिटात किती फेऱ्या मारतोय 20. तर आपल्याला विचारलं 5 मिनिटात किती फेऱ्या मारेल. 1 मिनिटात जर 20 मारत असेल तर 5 मिनिटात जर गुणाकार केला तर 20 किती होतात रे 100. म्हणून उत्तर काय येणार आहे 100. जर एक पंखा 1 मिनिटात जर 20 फेऱ्या मारत असेल तर तो 5 मिनिटात किती फेऱ्या मारेल 100 फेऱ्या मारेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय आहे एकदम बरोबर उत्तर आहे. आलंय का सर्वांच्या लक्षात, समजलंय का सर्वांना. समोर लक्ष द्या. पुन्हा तसाच प्रश्न मोठा परंतु एकदम सोपा. 24 ताशी घड्याळात क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू झाला आणि तो 15:45 संपला, तर सामना 12 ताशी घड्याळाप्रमाणे किती वाजता. 24 ताशी घड्याळात क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू झालाय आणि तो 15:45 संपला आणि आपला परत त्यांनी 12 ताशी घड्याळात विचारलंय. मग आपण अगोदरच्या उदाहरणात पाहिलं होतं की 12 ताशी घड्याळात काय करायचं,
15:45 ला सामना सुरू झालाय, बरोबर आहे. त्यातून 12 वजा करायचे. 15 जर 12 गेले तर उरले किती रे? 3. आणि वरचे 45 मिनिटे म्हणजे 3:45 हा काय झालाय? सामना संपलेला. म्हणजे 3:45 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या ठिकाणी काय आहे? उत्तर आहे. सर्वांना समजतंय का? हो. आणखीन एखादा शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. एक दिवस म्हणजे 24 तास. काय विचारलंय? एक दिवस म्हणजे किती तास? 24 तास. तर 5 दिवसांची किती तास? बरोबर आहे. मग एक दिवस म्हणजे 24 तास. 24 तास दिवस होऊन तर 5 दिवसांचे तास विचारले. मग आपल्याला काय करायचं? 24 गुणिले 5 करायचे. 24 गुणिले 5 गुणाकार करायचा. 5 चोक 20, 5 गुणिले 10 आणि 2 12. म्हणजे किती उत्तर आलं रे? एक दिवस म्हणजे जर 24 तास असतील तर 5 दिवस म्हणजे 120 तास. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय आहे? उत्तर आहे. समजलंय सर्वांना? तर या ठिकाणी आज आपण कालमापन, घड्याळाचं मध्यान्ह मध्यान्हपूर्व, मध्यान्ह 24 तासी घड्याळ, 12 तासी घड्याळ या घड्याळाचा अभ्यास केला. एकदम सोपा घटक आहे. सर्वांना तो समजलाच असेल. समजला ना सर्वांना? ओके, ठीक आहे. सर्वांना समजला. सर्वांचे मी आभारी आहे. धन्यवाद.